हात जोडून विनंती आहे. मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहासाहेबांकडे. मी सांगेन आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे, आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे. हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा. शिंदे साहेब आउट. शिंदे साहेब तुमचे आभार मानतो. मुलाचा न विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापरावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं. मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा. अरे मलाच नाही, संबंध महाराष्ट्राला अभिमान वाटला. अगर नेता असावा तर एकनाथ शिंदे सारखा असावा, सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करण्यासाठी. ही साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाही. अहो रात्रभर मी, माझी पत्नी, माझी मुलं आम्ही वाट बघत होतो. एक शिंदे साहेब आता फोन येईल, आता फोन येईल, आता फोन येईल. मी शिंदे साहेबांना फोन लावतोय. सकाळपर्यंत फोनच नाही. आणि सकाळी ज्या वेळेला यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास कदम आउट, दिवाकर रावते आउट, नेते आउट. काय योगदान नाही आदित्यचं हो. ते पोपटासारखं असं नुसतं आपला बोलत असतं, ते चिमणीसारखं असं नुसतं आपलं. काय कर्तृत्व काय तुमचं? कर्तृत्व काय तुमचं? काही नाही ना. हे समजतात आम्ही मालक आणि शिवसैनिक आमचे गुलाम. शिवसैनिक आमचे गुलाम. मगाशी आमचे आमदार, कोणते आमदार आपले यांचं मी अभिनंदन करेन. त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत, आपले नोकर नाहीत, रात्रंदिवस काम करणारे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत. ही वागणूक द्या ना, द्या ना वागणूक. आम्ही का तुमचे पगारी नोकर आहोत का? शिवसेना प्रमुख होते, महिन्यातून नेत्यांच्या 5-5 मिटिंग व्हायच्या. प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते. प्रत्येक नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत. महिन्यातून 5-5 मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे. हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वरती आपले निर्णय लादतो. कुठेही लोकशाही नाही, कुठेही लोकशाही नाही. हे शिवसेना हे यांचं दुकान, यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर, अशा पद्धतीने आता जर बांधवानं काम चाललंय. आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेन, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफील राहता कामा नये. एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे. मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे, शहासाहेबांकडे. मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे 2 महिने आधी उमेदवार दिले, तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार 2 महिने आधी दिले असते, आज चित्र वेगळं दिसलं असतं. आज चित्र वेगळं दिलं असतं. माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती. माझा पाटील कुठं आहे? हेमंत कुठं आहे? माझा हेमंत दिल्लीत गेला असता. माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे. पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली. आमची जागा, आमची जागा, आमची जागा हवे. हे काय भानगड काय साहेब? हे थांबवा. शिंदे साहेब नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला घेऊन जा. आणि म्हणून शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा, शहासाहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या. 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत, ते तुमच्या सांगितलं आम्ही हळून जाऊ. घ्या, मागून घ्या. होय शिंदे साहेब मागून घ्या. आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं.